संत्रा उत्पादन. भारतासारख्या देशामध्ये संत्र्याचं चांगलं उत्पादन घेतलं जातं. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी संत्रा उत्पादन एक संजीवनी आपण समजतो. जसं महाराष्ट्रामध्ये, पूर्वी महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, ज्याला आपण संत्र्याची कॅपिटल म्हणतो. द ऑरेंज कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर संत्रा लागवड बऱ्याचशा शेतकऱ्यांना करायची असते. पण याच्याविषयी जे महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत, ते बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसतं. फक्त आसपासचे लोक संत्रा लावतायत म्हणून आपणही लावायचा, अशी बऱ्याचशा जणांची भावना असते आणि ते लावतात. तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जर बघितला तर संत्रा लागवड करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, याच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण जरा आज जाणून घेऊयात. योगेश म्हस्के सरांसोबत आपण चर्चा करू थोडीशी. राम राम सर. राम राम रोडे सर. राम राम शेतकरी मित्रांनो. सर, हा संत्रा म्हणजे कोणत्या प्रकारचं पीक आहे हा? बेसिक संत्रा हा लिंबू वर्गीय पीक आहे, ज्याच्यामध्ये लिंबू, मोसंबी ह्याच वर्गातलं एक संत्रा हा एक उत्पादन आहे किंवा पीक आहे. अच्छा, म्हणजे किंवा याची फळबाग लागवड, आहे. याची लागवडची पद्धत सुद्धा ग्राफ्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी लिंबू वर्गीय सारख्याच हो, होतात. लिंबू वर्गीय जशी आपण मोसंबीची लागवड करतो त्याच पद्धतीत याची पण लागवड वगैरे होती. अच्छा, आणि याच्या उत्पादनाविषयी काय, म्हणजे शेतकऱ्यांनी काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? याच्या उत्पादनामध्ये सर्वात सुरुवातीला शेतकऱ्यांनी जमीन निवडायची. याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जमीन महत्त्वाची. कारण संत्रा हे जे पीक आहे हे तुमचं 20-25 वर्ष जमिनीमध्ये राहणारं पीक आहे. अच्छा. याला काय आपण म्हणजे लाँग टर्म चालणारं पीक आहे. मग अशा वेळी तुम्हाला जमीन निवडायची. तर मग याच्यामध्ये आपण जमीन कशी निवडायची? आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन निवडायची, जिथे आपल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. पाणी धरून ठेवणारी जमीन नको आणि जड जमीन नको. बरोबर आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन निवडल्यानंतर मग तिथं जरी जास्त प्रमाणात पाणी झालं, पाऊस झाला किंवा आपण फ्लडद्वारे जरी जास्त प्रमाणात पाणी दिलं, तर त्यावेळी त्या पाण्याचा 24 घंट्यामध्ये निचरा होऊन जातो. जड जमिनीमध्ये काय समस्या असते जर संत्रा लागवड जड जमिनीमध्ये करायची शेतकऱ्याला? हं. कारण असे काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे जड जमीन आहे आणि त्यांना लावायचं आहे, काय काय समस्या येऊ शकतात त्यांना? जड जमिनीमध्ये आता भरपूरशा जमिनीमध्ये 15 ते 20 फुटापर्यंत पोयटा असतो. काही जमिनीमध्ये 40 फुटापर्यंत पोयटा असतो. मग अशा ठिकाणी काय होतं, आपण जर संत्रा लागवड केली, तर त्या जमिनीचा ऑलरेडी सामू जास्त असतो. काही ठिकाणी चुनखडीचं प्रमाण असतं. मग अशा वेळी आपण संत्रा लागवड त्या जमिनीत केली, तर आपल्या तंतुमय जे मुळ्या असतात संत्र्याच्या, त्या मुळ्यांवरती इजा होणं, मर लागणं, कूज लागणं, सड लागणं, या असे मुळ्यांवरचे अनेक रोगांचे प्रादुर्भाव त्या संत्र्या बागेमध्ये वाढत चालतात आणि त्यामुळे आपण पाहिजे त्या प्रमाणात ते उत्पादन घेऊ शकत नाही. मग अशा वेळी आपण नर्वस होऊन आपण ते पिकाला दोष देणं चालू करतो. मग आपण पनेरीच खराब आहे आपण ते पनेरी खराब आहे किंवा आपली जे आपण सुरुवातीला जमीन बघून आपण जी लागवड करायला पाहिजे होती ती न केल्यामुळे आपल्याला त्या पुढच्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन आहे. आपण जर जमिनीची योग्य निवड केली, तर आपण योग्य उत्पादन घेऊ शकाल. तर विश्वभरामध्ये संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं. प्रामुख्याने कोणत्या कोणत्या हवामानाचं ध्यान ठेवायला पाहिजे? उष्ण आणि अतिउष्ण असे उष्ण आणि उपोष्ण उपोष्ण, दोन्ही पण दोन्ही ट्रॉपिकल आणि सेमी वातावरणामध्ये सब ट्रॉपिकल दोन्हीमध्ये. दोन्ही पण ठीक आहे. वातावरणामध्ये संत्रा पीक सक्सेस होतं किंवा घेतलं जातं. त्याला काही अडचण येत नाही. कारण संत्रा पीक प्रामुख्यानं ब्राझील, आज जगामध्ये आपण बघतोय 80 मिलियन टन संत्रा पीक घेतलं जातं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्राझील या देशाचा म्हणजे सर्वात प्रथम नंबर येतो. त्यानंतर चीन, भारत या 2 देशामध्ये पण चांगल्यापैकी, बऱ्यापैकी म्हणजे आज आपण लिंबूवर्गीयमध्ये म्हणा किंवा फळबागेमध्ये म्हणा, संत्र्याचा क्रमांक 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर येतो आहे. म्हणजे 35 ते 40% आपण त्याचं उत्पादन घेतो आहे. तर मग अशा वेळी आपण ज्या गोष्टी योग्य वेळी करायला पाहिजे किंवा लागवडीच्या वेळी आपण जमीन हे गोष्टी बघूनच केल्या पाहिजे. आता म्हणजे याचे उत्पादन जे आहे ब्राझील, चीन आणि भारतसारख्या देशांमध्ये जास्त होतं. पण याची माग जर बघितली तर युरोपमध्ये सगळ्यात जास्त किंवा उत्तर अमेरिकामध्ये होते. म्हणजे हे एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ बनवणं जरुरी आहे. हो, हो. आणि नक्कीच. त्याच्यासाठी हे सगळ्या बेसिक गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला ठेवायला पाहिजे. पाहिजे. आणि याच्यामध्ये जमिनीचा पण सामू महत्त्वाचा आहे सर. 6.5 ते 8.5% जमिनीचा सामू असला, तर तिथंच ते लाँग टाईम म्हणजे जास्त वेळ ही बाग डेव्हलप होऊ शकते किंवा ही बाग उत्पादन देऊ शकते किंवा ही झाडं जमिनीमध्ये राहू शकतात.
तर आपल्याला जमिनीचा पोत, जमिनीचा सामू बघूनच ही झाडं लावणं गरजेची आहे. त्याचसोबत आपण याचं पाण्याचं पण नियोजन करणं गरजेचं असतं. कारण भरपूरशा ठिकाणी आता आपण फिरतोय महाराष्ट्रभर, तर भरपूरशा ठिकाणी आपण बघतोय खोडाजवळ पाण्याचं नियोजन असतं. झाडांच्या ज्या मुळ्यांना पाणी नको आहे, खतं नको आहे, तिथं खताचा उद्रेक वाढतोय, पाण्याचं नियोजन त्याच्यावर जातं आहे. मग अशावेळी या समस्या वाढून जातात. मग अशावेळी आपण थोडंसं पाण्याचं, जसं आपण जमिनीची निवड करतो तसंच पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित ठेवलं तर मग आपली बाग डेव्हलप व्हायला किंवा बाग आपली सुधारायला किंवा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन घ्यायला कुठलीच वेळ लागत नाही. आणि हे जे संत्रा पीक आहे सर, हे लिंबूवर्गीय पीक असल्यामुळे याचं ॲव्हरेज पण चांगलं मिळतं जर आपण त्याला व्यवस्थापन केलं तर. जसं आपण आता बघतोय, आपण महाराष्ट्रामध्ये भरपूरशा जिल्ह्यामध्ये मोसंबी पीक घेतलं जातं. हे पण एक लिंबूवर्गीय पीक आहे. तर मोसंबी पिकामध्ये आपण भरपूरशा ठिकाणी बघतो शेतकरी काही मार्गदर्शन घेऊन म्हणा किंवा स्वतःच्या पद्धतीनं किंवा जुना अनुभव म्हणा किंवा आता आधुनिक तंत्रज्ञान आलं याच्यानुसार म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीत आणि चांगल्या ॲव्हरेजमध्ये उत्पादन घेतात. तसंच मग हळूहळू संत्र्याचं पण सुरू झालेलं आहे. जे आपण आता भरपूरशा आपल्या मराठवाडा क्षेत्रामध्ये असो, पश्चिम महाराष्ट्रात असो, आपण फिरतोय तर त्या हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये भरपूरशा ठिकाणी आपण बागं बघतोय. तिथं पण चांगलं विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. तर मला सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती माझी, की आपलं जे हवामान आहे भारतातलं, ते हवामान योग्य आहे संत्र्यासाठी. त्याला काही अवघड म्हणजे व्यवस्थित आहे, काही बागेसाठी काही अडचण नाही. आणि दुसरा विषय असा आहे की पाणी व्यवस्थापनावर आपण व्यवस्थित केलं आणि आपली जमीन मध्यम ते हलक्या स्वरूपाची आपण जर निवड केली तर आपली बाग आपली सक्सेस होऊन जाते आणि संत्रा बागाचा आपण आता चांगलं उत्पादन घेऊ. घेण्यासाठी संत्र्याची जाती कोणती हे पण महत्त्वाचं आहे. आता त्याची थोडंसं बेसिक काय कोणत्या जाती ज्या आहेत प्रामुख्याने शक्यतो घेतल्या आपल्या जातात? महाराष्ट्रामध्ये नाभी जात, बरं का, संत्र्यामध्ये नाभी जात आणि त्याचबरोबर सामान्य जाती, या ते दोन लाल कलरची पण एकदम रेड आतमध्ये रक्त जाती असते अच्छा, सर रक्त ती. जाती असे असते. 1-2-4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे 2-3च प्रकार चालतात. रक्त जाती, नाभी जाती आणि त्यासोबत सामान्य जाती. या 2-3 प्रकारामध्ये आपण संत्रा लागवड केली पाहिजे. आपण जे रोप घेतोय त्याची लागवड पण आपण खड्डे वगैरे घेऊन व्यवस्थित त्याच्यामध्ये खताची भरणी करून व्यवस्थित पद्धतीत आपण नियोजन केलं तर आपली बाग व्यवस्थित येते. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद.